नमस्कार मित्रांनो, वेलकम टू एस क्लास एज्युकेशन. मी सुहानी आणि आज आपण पाहतोय इयत्ता 6वी इतिहास पाठ 9 दक्षिण भारतातील प्राचीन राज्ये. तर आपण काय पाहिलं की मौर्य साम्राज्यानंतर उत्तरेकडे कोणती राज्ये होती. आता त्याच समकाळामध्ये दक्षिणेकडे कोणती राज्ये होती ती आपण या पाठांमधून पाहणार आहोत. सो तुम्हाला पाहायला मिळते चेर, पांड्या, चोळ राजघराणी, सातवाहन राजघराणे, वाकाटक राजघराणे, चालुक्य, पल्लव आणि राष्ट्रकूट राजघराणे. सो चलो देखते हैं. सगळ्यात पहिल्यांदा आहे चेर, पांड्या आणि चोळ राजघराणी. आपण आधी या ठिकाणी प्रदेशांची नावं वाचूया आणि मग आपण ते नकाशामध्ये पाहणार आहोत. दक्षिणेतील प्राचीन राजसत्तांमधील 3 राजसत्ता अ, त्यांचा उल्लेख आपल्या तत्कालीन साहित्यामध्ये पाहायला मिळतो. चेर, पांड्या आणि चोळ. या राजसत्ता इसवी सनापूर्वी 4थ्या शतकामध्ये आणि किंवा त्याच्याही आधी अस्तित्वात होत्या. त्याचा उल्लेख रामायण, महाभारत या महाकाव्यांमध्येही पाहायला मिळतो. तमिळ भाषेमधील संगम साहित्यामध्ये या 3 राजसत्तांचा उल्लेख आहे. मौर्य सम्राट अशोकाच्या लेखांमध्येही त्याचा उल्लेख पाहायला मिळतो. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी या पुस्तकामध्ये मुझिरिस हे केरळच्या किनाऱ्यावरचे अत्यंत महत्वाचे बंदर असल्याचे पाहायला मिळते. आणि हे जे बंदर आहे तर हे चेर राज्यामध्ये होते, म्हणजे तेव्हापासूनचा याचा उल्लेख आहे. मुझिरिस या बंदरामधून मसाल्याचे पदार्थ, मोती, मौल्यवान रत्ने तसेच इतर ज्या काही वस्तू आहेत तर त्या इटलीमधील रोमकडे आणि पश्चिमेकडील इतर देशांमध्ये निर्यात केल्या जायच्या. कारण आपल्याकडे मसाल्याचे पदार्थ, मोती, रत्ने वगैरे हे सगळं मोठ्या प्रमाणामध्ये तेव्हा उपलब्ध होतं. नेक्स्ट आहे पांड्या राज्याचा विस्तार आजच्या तमिळनाडूमध्ये होता आणि तेथील उत्कृष्ट दर्जाच्या मोत्यांना खूप मोठ्या प्रमाणामध्ये मागणी होती. मदुराई ही पांड्या राज्याची राजधानी होती आणि प्राचीन चोळांचे राज्य तमिळनाडूमधील तिरुचिरापल्ली, जे की आता त्याची राजधानी आहे, तर इथे आसपास पसरलेलं होतं. ठीक आहे. सो चोळ कुठे आहे? तमिळनाडूमध्ये आहे. मदुराई ही पांड्याची राजधानी आहे. ठीक आहे. आता आपण जरा नकाशामध्ये जाऊया आणि हे सगळे जे काही गोष्टी आहेत त्या बघूया. तर या ठिकाणी बघा चेर कुठे आहे? केरळमध्ये आहे. चोळ आणि पांड्या हे तमिळनाडूमध्ये आहे. अ, मदुराई ही चोळची राजधानी आहे. ठीक आहे. मदुराई ही पांड्याची राजधानी आहे. मदुराई ही पांड्याची राजधानी आहे आणि तिरुचिरापल्ली ही चोळची राजधानी आहे. थोडंसं कन्फ्युजन झालंय, सॉरी. मदुराई पांड्याची राजधानी आहे आणि चोळची राजधानी आहे तिरुचिरापल्ली आणि हे दोन्ही पण तमिळनाडूमध्ये आहेत. सो हे जे 3 राज्यसत्ता आहेत तर त्या होत्या दक्षिणेकडे. नेक्स्ट आहे आता सातवाहन राजघराणे. मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासानंतर उत्तर भारताप्रमाणे महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, कर्नाटक या प्रदेशामध्येही अनेक राज्य स्वातंत्र्य झाली. कारण आपण पाहिलं की मौर्य साम्राज्यामध्येच ही सगळी राज्य इन्क्लूड होती आणि जसं मौर्य राज्य संपुष्टात आलं त्याप्रमाणे ही सगळी जी राज्य आहेत तर ती पण स्वातंत्र्य झाली आणि त्यांची अनेक लहान लहान किंवा छोटी छोटी राज्य जी आहेत तर ती स्थापन झाली. आणि त्यापैकीच एक होतं ते म्हणजे सातवाहन राजघराणे. प्रतिष्ठान म्हणजेच पैठण ही त्यांची राजधानी होती. कोणाची? सातवाहनची. राजा सिमुख हा सातवाहन राज्याचा किंवा राजघराण्याचा संस्थापक होता. पुणे जिल्ह्यातील जुन्नर जवळील नाणे घाटातील लेण्यामध्ये असलेल्या कोरीव लेखांमध्ये या घराण्याविषयी महत्वाची माहिती आढळते. काही सातवाहन राजे त्यांच्या नावाआधी आईचे नाव लावत होते. फॉर एक्झाम्पल गौतमीपुत्र सातकर्णी हे महत्वाचं आहे, कारण एक युनिक पॅटर्न आपल्याला पाहायला मिळतो. आपण आतापर्यंत एवढे राजे पाहिले, त्यांची नावं पाहिली, पण कुठेही आईचं नाव लावणं वगैरे असं काही आलं नव्हतं. ठीक आहे. सातवाहन घराण्यातील गौतमीपुत्र सातकर्णी हा राजा विशेष प्रसिद्ध आहे. त्याच्या पराक्रमाचे वर्णन नाशिक येथील लेण्यांमधील कोरीव लेखांमध्ये केलेले आहे. त्याने शक राजा नहपान याचा पराभव केला आणि गौतमीपुत्राचा उल्लेख नाशिकच्या लेखामध्ये त्रिसमुद्र तोय पीत वाहन म्हणजेच काय? त्रि म्हणजे 3, समुद्र म्हणजे समुद्र, तोय म्हणजे पाणी, पीत म्हणजे पितो आणि घोडा हे त्या राजाचे वाहन. म्हणजे ज्याच्या घोड्यांनी 3 समुद्राचे पाणी प्यायलेले आहे. 3 समुद्रामध्ये अरबी समुद्र, बंगालचा उपसागर आणि हिंदी महासागर, म्हणजे तिन्ही ठिकाणी त्याने राज्य निर्माण केलेलं आहे किंवा तिन्ही ठिकाणी त्याचं राज्य पसरलेलं आहे, त्याने ते जिंकलेलं आहे असा याचा अर्थ होतो. त्याच्या काळामध्ये सातवाहनाचे राज्य किंवा साम्राज्य उत्तरेकडे नर्मदा नदीपासून दक्षिणेकडे तुंगभद्रा नदीपर्यंत पसरलेले होते. हाल नावाच्या सातवाहन राजाचा गाथा सप्तशती हा महाराष्ट्री या प्राकृत भाषेमध्ये लिहिलेला ग्रंथ आहे. ऍक्च्युली आधी महाराष्ट्रामध्ये मराठी ही भाषा नंतर आली, आधी प्राकृत भाषा होती. जरा ह्याला पण हायलाइट करून ठेवा. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट असं आहे की या ग्रंथामध्ये सातवाहन काळातील लोकजीवनाची माहिती आढळते गाथा सप्तशतीमध्ये, जे की हालने लिहिलेलं आहे.
सातवाहन काळामध्ये भारतीय व्यापारामध्ये खूप मोठ्या प्रमाणात वाढ झाली. महाराष्ट्रामधील पैठण, तेर, भोकरदन, कोल्हापूर या स्थळांना व्यापाराची केंद्रे म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये महत्त्व प्राप्त झालं. या काळामध्ये अनेक कलावस्तूंचे उत्पादन तेथे होऊ लागले. भारतीय मालाची निर्यात रोममध्ये होते. आणि या सातवाहन नाण्यावरती जहाजांच्या प्रतिमा आहेत. महाराष्ट्रामधील अजिंठा, नाशिक, कार्ले, भाजे, कानेरी, जुन्नर येथील लेण्यांमध्ये काही लेणी सातवाहनांच्या काळामध्ये खोदलेल्या आहेत. नेक्स्ट आहे वाकाटक राजघराणे. इसवी सनाच्या 3ऱ्या शतकाच्या सुरुवातीस सातवाहनांची सत्ता क्षीण झाली. त्यानंतर उदयाला आलेल्या घराण्यांमध्ये वाकाटक हे सामर्थ्यवान किंवा सामर्थ्यशील असं घराणं होतं. वाकाटकच्या संस्थापकचे नाव आहे विंध्यशक्ती. विंध्यशक्तीनंतर पहिला प्रवरसेन हा राजा झाला. प्रवरसेनानंतर वाकाटकाचे राज्य विभागले गेले. त्यातील 2 शाखा प्रमुख होत्या. पहिल्या शाखेची राजधानी नंदीवर्धन म्हणजे नागपूर जवळ होती, तर दुसऱ्या शाखेची राजधानी हे वत्सगुल्म म्हणजे सध्याच्या वाशिम जिल्ह्यामध्ये होती. विंध्यशक्ती याचा मुलगा पहिला प्रवरसेन याने वाकाटक साम्राज्याचा विस्तार केला. त्याच्या कारकिर्दीमध्ये वाकाटकाचे साम्राज्य उत्तरेस माळवा आणि गुजरात या भागांमध्ये विस्तारलेले आहे. त्यासोबतच दक्षिणेकडे कोल्हापूर पर्यंत पसरलेलं होतं. सो अर्थात या ठिकाणी एक्सप्लेन करण्यासारखं असं काहीच नाहीये. तुम्हाला फक्त हा पाठ वाचून समजून घ्यावा लागेल. कारण इथे कुठलाही असा अवघड शब्द नाही ज्याचा अर्थ मी सांगू शकते. जे आहे ते मी सांगणार आहेच. पण बाकी जे काही विस्तार सांगितले तर आपण अर्थात फक्त वाचूच शकतो. कारण आपण ते मॅपमध्ये पाहणं आणि वाचणं हेच आपलं काम आहे. बाकी समजवण्यासारखं असं काही नाहीये. कारण मला बऱ्याचशा कमेंट्स येतात की तुम्ही इतिहास वाचून दाखवता. बट ऍक्च्युअली हे समजवण्यासारखं याच्यामध्ये काय आहे? फक्त आपण नकाशा पाहू शकतो आणि ती नावं लक्षात ठेवू शकतो. जे समजवायचं आहे ते मी तुम्हाला सांगतेच आहे. ठीक आहे. कोल्हापूरचे त्या गावातील नाव त्या काळातील नाव कुंतल असं होतं. सो या ठिकाणी तुम्ही जर पाहू शकताय तर सगळ्यांना माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये कोल्हापूरचा भाग होता आणि तो इथे तुम्हाला पाहायला मिळेल. त्याचं नाव आधी कुंतल असं होतं. ठीक आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे की गुप्त सम्राट दुसरा चंद्रगुप्त याची मुलगी. हे आपण ऑलरेडी मागच्या पाठामध्ये पण पाहिले की दुसरा जो काही चंद्रगुप्त होता जो की गुप्त साम्राज्यामधला आहे. तुम्ही कोणीही याचा संबंध चंद्रगुप्त मौर्याशी लावायचा नाही. चंद्रगुप्त मौर्य साम्राज्यामधले होते. त्याच्यानंतर गुप्त साम्राज्य आलं. गुप्त साम्राज्यामध्ये पण पहिला चंद्रगुप्त, समुद्रगुप्त, चंद्रगुप्त असे बरेचसे राजे होऊन गेले. त्यामधला हा जो दुसरा चंद्रगुप्त आहे त्याची जी काही मुलगी आहे त्यांचा विवाह वाकाटकचे राजाशी झाला होता. ठीक आहे. त्या मुलीचं नाव होतं प्रभावती आणि मुलाचं नाव होतं रुद्रसेन किंवा जावयाचं नाव होणे आपण रुद्रसेन होतं. हरिशेन या वाकाटक राजाचा वराहदेव नावाचा मंत्री होता आणि तो बौद्ध धर्माचा अनुयायी होता. अजिंठा येथे जर आपण पाहिलं तर 16 क्रमांकाची एक लेणी आहे ती त्याने खोदवून घेतली होती. ठीक आहे. सो तुम्ही या ठिकाणी बऱ्याचशा गोष्टी पाहताय. फॉर एक्झाम्पल सातवाहनचे नाणे असेल किंवा कार्ले येथील चैत्यगृह असेल. अजिंठ्याच्या इतरही काही लेण्यांमध्ये खुदाईचे काम सुरू झाले होते आणि तसेच ती लेणी चित्रांनी सुशोभित करण्याचे काम हरिशेनच्या कारकिर्दीमध्ये झाले. वाकाटकचा राजा दुसरा प्रवरसेन याने महाराष्ट्री या प्राकृत भाषेतील सेतुबंध या ग्रंथाची रचना केली. तसेच कालिदासाच्या मेघदूत हे काव्य देखील याच काळामधले आहे. तुम्ही या ठिकाणी अजिंठा येथील बोधिसत्व पद्मपाणी बघू शकता. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे चालुक्य राजघराणे. हे सगळं साऊथ मधलं चाललंय. कर्नाटकामधील चालुक्य राजघराण्याची सत्ता बलशाली होती. वाकाटक नंतर प्रबळ झालेल्या सत्तांमध्ये कदंब, कलचुरी यांसारख्या सत्तांचा समावेश होता. या सगळ्यांवरती चालुक्य राजांनी वर्चस्व प्रस्थापित केले आणि पहिल्या पुलकेशी याने इसवी सनाच्या 6व्या शतकामध्ये चालुक्य राज्याची स्थापना केली. सो चालुक्यचे संस्थापक कोण आहेत? पुलकेशी, पहिला पुलकेशी. टू बी स्पेसिफिक. नेक्स्ट आहे कर्नाटकातील बदामी येथे त्याची राजधानी होती. बदामीचे प्राचीन नाव वातापी असे होते. चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याने सम्राट हर्षवर्धनाचे आक्रमण परतवून लावले होते. बदामी, ऐहोळे, पट्टदकल येथील प्रसिद्ध मंदिरे चालुक्य राजांच्या कारकिर्दीमध्ये बांधली गेली. तर तुम्हाला इथे पट्टदकल येथील मंदिर पाहायला मिळते. पल्लव राजघराणे. पल्लव राजसत्ता दक्षिण भारतामधील एक प्रबळ अशी सत्ता होती. तमिळनाडूमधील कांचीपुरम ही त्यांची राजधानी होती. महेंद्रवर्मन हा एक कर्तबगार पल्लव राजा होता. त्याने पल्लव राज्याचा विस्तार केला. तो स्वतः नाटककार होता. महेंद्रवर्मनचा मुलगा नरसिंहवर्मनने चालुक्य राजा दुसरा पुलकेशी याचे आक्रमण परतवून लावले. त्याच्या कारकिर्दीमध्ये महाबलीपुरम येथील प्रसिद्ध रथ मंदिरे खोदली गेली. हे पण अगेन महत्वाचं आहे.
ही रथ मंदिरे इथले एक अखंड पाषाणामध्ये कोरली गेलेली होती. इथे चित्र आहे का? ओके, इथे नाहीये. बट ॲक्चुअली अखंड पाषाणामध्ये हा हे बघा इथे आहे. येस. म्हणजे एकच दगड त्याचंच कोरीव काम करायचं. दगड जॉइन करायचे नाहीत किंवा काही नाही. एक मोठा दगड त्याच्यावरतीच कोरीव काम करायचं. त्याच्यावरती खोदकाम वगैरे करून अशा पद्धतीने रथमंदिरे वगैरे बांधण्यात आलेली होती. नेक्स्ट आहे पल्लव राजाचे आरमार प्रबळ आणि सुसज्ज होते. त्याच्या काळामध्ये भारताचा आग्नेय आणि आशिया देशाचे संबंध जोडला गेला. सो या ठिकाणी तुम्ही पल्लव पण बघू शकता. ठीक आहे, पल्लव. या ठिकाणी महाबलीपुरम, कांची वगैरे मंदिरं जी आहेत तर ती आपल्याला पाहायला मिळतात. कुठे गेलं? नेक्स्ट 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 पल्लव मध्ये हा. नेक्स्ट आहे देशांतर्गत आणि देशाबाहेरील व्यापार भरभराटीस आला. युवांग श्वांग याने कांचीला भेट दिली आणि त्यांच्या राज्यात सर्व धर्माच्या लोकांना सहिष्णुतेने आणि न्यायाने वागवले जाते असं पण त्याने लिहून ठेवलं आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे राष्ट्रकूट राजघराणे. राष्ट्रकूट राजघराण्याच्या भरभराटीच्या काळामध्ये याची सत्ता विंध्य पर्वतापासून ते दक्षिणेला कन्याकुमारी म्हणजे ऑलमोस्ट मध्य प्रदेश पासून कन्याकुमारी पर्यंत पसरलेली होती. दंतीदुर्ग या राजाने प्रथम त्यांची सत्ता महाराष्ट्रामध्ये स्थापन केली. कृष्णराजा पहिला याने वेरूळचे सुप्रसिद्ध कैलास मंदिर खोदवले आणि हे पण एकाच ह्याच्यामध्ये खोदलेले मंदिर आहे. नेक्स्ट आहे आतापर्यंत आपण भारतामधील किंवा प्राचीन भारतामधील जे काही प्रमुख विविध राजकीय सत्ता होत्या त्याची माहिती घेतली. पुढच्या पाठामध्ये आपण प्राचीन भारतामधील सामाजिक जीवन कसं होतं, सांस्कृतिक जीवन कसं होतं याची माहिती घेणार आहोत. आपण हे जे पुस्तक आहे पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी याचं नाव पहिल्या पाठापासून वाचतोय तर याच्याबद्दल जरा इन्फॉर्मेशन घेऊया. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे पेरिप्लस म्हणजे माहिती पुस्तक, एरिथ्रियन सी म्हणजे तांबडा समुद्र. सो ग्रीक लोकांच्या दृष्टीने हिंदी महासागर आणि इराणचे आखात हे तांबड्या समुद्राचे भाग होते. पेरिप्लस ऑफ द एरिथ्रियन सी म्हणजे तांबड्या समुद्राचे माहिती पुस्तक. हे साधारणपणे इसवी सनाच्या पहिल्या शतकामधलं पुस्तक आहे आणि हा पुस्तक लिहिणारा जो काही व्यक्ती आहे किंवा खलाशी आहे तर हा इजिप्तमध्ये राहणारा होता. भारताचा समुद्र किनारा, इराणचे आखात आणि इजिप्त या प्रदेशाच्या दरम्यान चालणाऱ्या व्यापाराची माहिती पेरिप्लस मध्ये मिळते. बॅरिगाझा म्हणजे भडोच, नालासोपारा, कल्याण, मुझिरीस इत्यादी भारतीय बंदराचा उल्लेख पेरिप्लस मध्ये करण्यात आलेला आहे. म्हणजेच माहिती पुस्तकामध्ये करण्यात आलेला आहे. मुझिरीस हे केरळमधील कोचीन जवळ असणारे प्राचीन बंदर आहे जे की आज अस्तित्वात नाही. तर अशा पद्धतीने पेरिप्लस मध्ये काय काय आहे तर हे आपण जाणून घेतलं. आय होप की तुम्हाला हा चॅप्टर समजला असेल. याच्यामध्ये काही डाऊट असेल तर तुम्ही खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता. आणि आपला चॅप्टर या ठिकाणी पूर्ण झालाय. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत प्राचीन भारत सांस्कृतिक आणि त्यानंतर आपला चॅप्टर असणार आहे प्राचीन भारत शी निगडीत. ठीक आहे. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ अँड सी यू इन द नेक्स्ट व्हिडिओ. बाय बाय.